जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल आर के क्रिएशन 77वरील एका नवीन व्हिडिओमध्ये. फायनल आठवडा बियर सॉन्ग जे इंस्टाग्रामवर खूप ट्रेंडिंगवरती चालू आहे, त्या सॉन्गला आपण मराठी व्हर्जन मिक्स केला आहे. सपाना बोर झालं तर मित्रांनो, आज एवढं त्याच टॉपिकवरती बनवलेलं आहे. व्हिडिओ हा जबरदस्त झाला आहे. तरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या आर के क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण मराठीमधून व्हिडिओ शिकवत असतो. तसे मित्रांनो, जे काय मटेरियल वापरले से किप्रो पिक बाय पेशंटली व्हिडिओच्या टेक्स्टमध्ये असेल तर तिथे नोंद करून घ्या. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, तुम्ही तुमचा अलर्ट मोशन ओपन करून घ्या. त्यानंतर प्रोजेक्ट ऑप्शनवर क्लिक द्या. आपला बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा. ओपन केल्यानंतर अशा प्रकारचे त्यानंतर मीडियावरती क्लिक करा. तुम्हाला एक व्हिडिओ देईल, तो व्हिडिओ तुम्ही पहिल्या सुट्टी ॲड करून घ्यायचा व्हिडिओ. ते सिम्पल एवढ्यावरती क्लिक करा. ऑप्शनवरती क्लिक करून नेक्स्ट बिट पण द्या. याचा एक्स्ट्रा पार्ट कट करा आणि या ऑडिओवरती क्लिक करून याचा ऑडिओ इन्क्रीज करून घ्यायचा. सिम्पल याच्यावर क्लिक करून आपल्या आवडीच्या वरती घ्यायचा. त्यानंतर मित्रांनो प्लसवरती क्लिक करायचा. मीडियामध्ये यायचा. मीडियामध्ये आल्यानंतर आपल्या मॉडेलचे फोटो घ्यायचे. तर मित्रांनो, सिम्पली आपल्या मॉडेलचे फोटो घेतो मी. तर मित्रांनो, आपला पहिला फोटो घ्यायचा. त्यानंतर याला सुद्धा आपल्या बिटपर्यंत तोडून घ्यायचा. बिटपर्यंत तोडून घेतल्यानंतर मित्रांनो, तिला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया परत त्या फोटोवरती क्लिक करा. ऑप्शनवरती क्लिक करून डुप्लिकेट लेअर करून घ्या. नंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करा. मोबाईल ट्रायसमधून यायची विथ 600 ते 700 ठेवून घ्या मित्रांनो ते, आणि राईटवरती क्लिक करा. बॅक आहे मित्रांनो, परत त्या फोटोवरती क्लिक करून बॉर्डरमध्ये जाण्याचा स्ट्रोक एनेबल करा आणि स्ट्रोकचा कलर व्हाईट ठेवून 7 ठेवून घ्या मित्रांनो. बॅकग्राऊंडच्या फोटोवरती क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये जाण्याची ऑपोसिटी 39 ठेवून घ्या मित्रांनो तुम्ही. 39 ठेवल्यानंतर मित्रांनो प्लसवरती क्लिक करा. मीडियामध्ये आल्यानंतर नेक्स्ट फोटो घ्यायचा. याला सुद्धा नेक्स्ट बिटपर्यंत ओढून घ्या. तिला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा मित्रांनो. नंतर परत फोटोवरती क्लिक करून यातला सुद्धा डुप्लिकेट करून घ्यायचा. पहिल्या फोटोवरती क्लिक करा मित्रांनो. मोबाईल ट्रायसमध्ये जाण्याची जी विथ ते आहे ती 700 ठेवून घ्यायची. राईटवरती क्लिक करा. बॅक आणि आपल्या स्ट्रोक एनेबल करू. याचा स्ट्रोकचा कलर व्हाईट ठेवा आणि स्ट्रोक 7 ठेवून घ्या मित्रांनो. नंतर मित्रांनो, बॅकग्राऊंडच्या फोटोवरती क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये जाऊन याची ऑपोसिटी 39 ठेवून घ्यायची. नेक्स्ट फोटोवर घ्या मित्रांनो ॲड करून. याला सुद्धा आपले नेक्स्ट बिटवर तोडून घ्या. तर क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया. त्यानंतर फोटोवरती क्लिक करून डुप्लिकेट करून घ्या. पहिल्या फोटोवरती क्लिक करून मॉनिटर्समध्ये होण्याची जी विथ आहे ती 700 ठेवून घ्यायची मित्रांनो. त्यानंतर बॉर्डर आणि स्ट्रोकमध्ये जाण्याचा स्ट्रोक एनेबल करा आणि स्ट्रोकचा कलर व्हाईट ठेवून याला अशा प्रकारे 7 ठेवून घ्या मित्रांनो. त्यानंतर बॅकग्राऊंडच्या फोटोवरती क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये जाऊन याची थोडी ऑपोसिटी कमी करून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपला जे काही फोटो राहिलेला आहे तो फोटो ॲड करून घ्यायचा. तर मित्रांनो, व्हिडिओच्या स्टार्टिंगला नंतर प्लसवरती क्लिक करा. प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये या. मीडियामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक परत अशा प्रकारे एक व्हिडिओ भेटेल. या व्हिडिओवरती क्लिक करा आणि या नेक्स्ट बिटपर्यंत या मित्रांनो. नेक्स्ट बिटपर्यंत आल्यानंतर मित्राचा एक्स्ट्रा पार्ट कट करा आणि याला 2 फोटोच्या मध्ये ठेवून घ्या. त्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करा. ब्लेंडिंगमध्ये जाऊन लायटिंगमध्ये जाऊन कलर ड्रॉप ह्या ऑप्शन क्लिक करा मित्रांनो.
प्लस त्याच ऑप्शनवरती क्लिक करून डुप्लिकेट करून घ्यायचा व्हिडिओ. याला सुद्धा नेक्स्ट बीटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्या. त्या व्हिडिओवरती क्लिक करा आणि याला सुद्धा नेक्स्ट बीटपर्यंत या ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ वाढून घ्यायचा आणि याला दोन्ही फोटोच्या मध्ये ॲड करून घ्या मित्रांनो. परत एकदा मित्रांनो त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं. या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर डुप्लिकेट करून घ्या आणि याला नेक्स्ट बीटपर्यंत वाढून घ्यायचं मित्रांनो. अशा प्रकारे हा व्हिडिओ ॲड करून घ्या मित्रांनो. आता आपले जे काही बीट राहिले असतील त्या सर्व बीटला हाच व्हिडिओ ॲड करून घ्या. तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ दिसेल. त्यानंतर परत एकदा हा डुप्लिकेट करून घ्या. डुप्लिकेट केल्यानंतर याला सुद्धा नेक्स्ट बीटपर्यंत मित्रांनो आणि याला रिकाम्या जागेत क्लिक करून आपल्या दोन्ही फोटोचे सेंटरला येतं. तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ ॲड होऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो सिंपल तुम्ही आपल्या टेक्स्टवरती क्लिक करा आणि फोटोच्या वरती घ्यायचे मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपले सर्व टेक्स्ट व्हिडिओच्या त्या फोटोवरच्या वरती घ्यायचे मित्रांनो. नेक्स्ट बीटवरती या मित्रांनो. नेक्स्ट बीटमध्ये आल्यानंतर हा बी टेक्स्ट आपल्याला फोटोच्या वरती घ्यायचा. अशा प्रकारे मित्रांनो त्यानंतर स्टार्टिंगला प्लसवरती क्लिक करा. एक रेक्टँगल घ्या. तिला टॉप क्लिक करा मित्रांनो आणि फिल कंपोजिशन सर्व मित्रांनो असं करतो नाही. त्यानंतर हा इथून रेक्टँगल डिलीट करून घ्या मित्रांनो. प्लसवरती क्लिक करा आणि एक रेक्टँगल घेऊन तिला ऑटो क्लिक करून स्विच टू कॉम्पोजिशन एरिया. कलरमध्ये जाऊन याचा कलर तुम्ही बंद करता आणि बॉर्डरमध्ये जाऊन याचा स्ट्रोक एनेबल करता आणि स्ट्रोक थोडा वाढून घ्या मित्रांनो. याचा स्ट्रोक तुम्ही आठवून घ्या मित्रांनो. प्लसवरती क्लिक करा. मीडियामध्ये तुमचा इंस्टा यूट्यूबचा लोगो तुम्ही ॲड करून घ्या. मी माझा इंस्टाग्रामचा लोगो ॲड करून घेतो मित्रांनो. हे पण मोबाईलमध्ये जाऊन हा लोगो आपल्याला एका कोपऱ्यामध्ये सेट करायचा. सिंपल दोन्ही लेअरवरती क्लिक करा मित्रांनो आणि व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत वाढून घ्यायच्या ऑप्शनवरती क्लिक करा. देखा मित्र आपला सिटी इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्या. पहिल्या फोटोवरती क्लिक करा. इफेक्टमध्ये या. इफेक्टमध्ये आल्यानंतर ऑटो क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करून घ्या. त्यानंतर मित्रांनो व्हिडिओच्या स्टार्टिंगला आल्यानंतर आपण ज्या फोटोची 700 बीट ठेवली आहे त्या फोटोवरती क्लिक करा. इफेक्टमध्ये या आणि तिला ऑटो क्लिक करून पेस्ट पेस्ट. परत मित्रांनो तिसऱ्या फोटोवरती त्याच प्रकारे क्लिक करायचा आणि इफेक्ट ॲड करून घ्या. तर मित्रांनो इफेक्टवरती क्लिक करा आणि ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. सिंपल मित्रांनो आपण जेवढे काही 700 ठेवले आहेत फोटोची साईज त्या फोटोला हा इफेक्ट ॲड करून घ्या. त्यानंतर बॅक आहे मित्रांनो आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर टेक्स्ट या क्लिक करा. इफेक्टमध्ये या तर ऑटो क्लिक करून कॉपी करून घ्या इफेक्ट. तुम्ही या फोटोचा इफेक्ट कॉपी केला तरी चालेल मित्रांनो. त्यानंतर आपल्या आता टेक्स्टला हा इफेक्ट ॲड करता. निपल इफेक्टमध्ये येऊन तिला ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. नेक्स्ट टेक्स्टला हाच इफेक्ट ॲड करून घ्या मित्रांनो. सिंपली आपले जे काही टेक्स्ट असतील त्या सर्व टेक्स्टला हाच इफेक्ट ॲड करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आपले इफेक्ट ॲड झाले. तर मित्रांनो एक्सपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरचे जे काही व्हिडिओ राहिले असतील ते सर्व बघून घ्या. धन्यवाद मित्रांनो.